नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभम आणि तुम्ही पाहत आहात बायोलॉजी विथ डॉक्टर शुभम. मागच्या तीनही व्हिडिओजला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि पॉझिटिव्ह रिव्ह्यूजबद्दल सर्वांचे मनापासून आभार. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. हा चॅनल विशेषतः 7वी ते 12वीच्या बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मी बनवलेला आहे. तर जे कोणी विद्यार्थी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आजचा टॉपिक आहे रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज. हा टॉपिक थोडा कन्सेप्च्युअल आहे, तर फक्त पाठ न करता तो टॉपिक एकदम सोप्या डायग्राम, फ्लोचार्ट्स आणि टेबलच्या सहाय्याने समजून घेऊया. आता आपण डिस्कस करणार आहोत रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज. ठीक आहे, जसं नावाप्रमाणेच अर्थ आहे. रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा किती प्रमाणात हवा आत जाते आणि किती प्रमाणात हवा बाहेर जाते याला म्हणायचं रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स. आणि जेव्हा व्हॉल्यूम्सची आपण बेरीज करतो त्याला म्हणायचं कॅपॅसिटीज, रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हॉल्यूम्स एकत्र घेतो त्याला म्हणायचं रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज. हा जो टेबल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या फक्त हेडिंग्स आहेत. 4 प्रकारच्या व्हॉल्यूम्स आणि 5 प्रकारच्या कॅपॅसिटीज असतात. तर व्हॉल्यूम्स कुठल्या कुठल्या? पहिली आहे टायडल व्हॉल्यूम, इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम आणि शेवटची रेसिड्युअल व्हॉल्यूम. ह्या झाल्या 4 प्रकारच्या व्हॉल्यूम्स. तर कॅपॅसिटीज ह्या 5 प्रकारच्या असतात. इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी, एक्सपिरेटरी कॅपॅसिटी, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, व्हायटल कॅपॅसिटी आणि टोटल लंग कॅपॅसिटीज. हा जो टेबल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तो फक्त हेडिंग्स साठी आहे. ते हेडिंग्स आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स, 4 प्रकारच्या व्हॉल्यूम्स आपण बघितल्या होत्या. सर्वात पहिली आहे टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण इन्स्पिरेशन किंवा एक्सपिरेशन करतो तेव्हा जेवढी हवा आत जाते किंवा बाहेर येते नॉर्मली त्याला म्हणायचं टायडल व्हॉल्यूम. डेफिनेशन बघा, व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल रेस्पिरेशन. नॉर्मल रेस्पिरेशन म्हणजे इन्स्पिरेशन किंवा एक्सपिरेशन, जेवढी आत येते किंवा जेवढी बाहेर जाते ती किती असते? अराउंड 500 ml असते. ठीक आहे, ही झाली पहिली टायडल व्हॉल्यूम. दुसरी असते इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. ती काय असते? ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर असते. जेव्हा आता इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम आपण इन्स्पायर केलं त्यानंतर ॲडिशनल किती आपण आत घेऊ शकतो त्याला म्हणायचं इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. नॉर्मल इन्स्पिरेशन नंतर ती असते इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. ती किती असते? 2.5 लिटर ते 3 लिटर असते. डेफिनेशन बघा, इट इज ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर बाय फोर्सिबल इन्स्पिरेशन. फोर्सिबल इन्स्पिरेशनने आत किती घेऊ शकतो ते झाली इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. ते आहे 2.5 ते 3 लिटर. आता एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, जसं इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम होती तशीच, इट इज ॲडिशनल एअर अ पर्सन कॅन एक्सपायर. म्हणजे आपण एक्सपायर केल्यानंतर नॉर्मली अजून एक्स्ट्रा किती एक्सपायर करू शकतो म्हणजे किती बाहेर सोडू शकतो त्याला म्हणतात एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. हे नॉर्मल एक्सपिरेशन नंतर किती बाहेर सोडतोय आपण एक्स्ट्रा त्याला म्हणायचं एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. ती किती असते? 1 लिटर ते 1100 ml असते. इट इज ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन एक्सपायर बाय फोर्सिबल एक्सपिरेशन. ही झाली एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. आणि शेवटची आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम इज व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन द लंग्स इव्हन आफ्टर फोर्सिबल एक्सपिरेशन. आपण फोर्सिबल एक्सपिरेशन केल्यानंतर पण जी हवा आतमध्ये राहते लंग्स मध्ये त्याला म्हणतात रेसिड्युअल व्हॉल्यूम. आणि ती किती असते? 1100 ते 1200 ml. तर मी अजून एक डायग्राम दाखवतो तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. ठीक आहे, हा ग्राफ आहे, त्याच्यामध्ये सर्व व्हॉल्यूम्स क्लिअर होतील तुम्हाला. ठीक आहे, आता पहिली आहे आपली टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम किती असते? 500 ml. तर आता ह्या ग्राफ मध्ये इकडे व्हॉल्यूम्स आहेत, ह्या व्हॉल्यूम्स आहेत आणि हा टाइम आहे. ठीक आहे, तर ही जी हा जो ब्रॅकेट आहे एवढाच त्याला म्हणायचं टायडल व्हॉल्यूम. ते किती असते? 500 ml. आता त्यानंतरची होती आपली इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, ती होती 2.5 लिटर. नॉर्मली ब्रीदिंग केल्यानंतर आपण जेवढी इन्स्पायर करतो ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर आफ्टर नॉर्मल रेस्पिरेशन दॅट इज फोर्सिबली इन्स्पायर्ड, ते होते इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, ते आहे 2.5 लिटर. आता एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, ॲडिशनल एअर आहे जी आपण फोर्सिबली एक्सपायर करू शकतो, ती होते एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. हे झाली तिसरी. आणि चौथी रेसिड्युअल व्हॉल्यूम, ही फोर्सिबल एक्सपिरेशन नंतर पण जी लंग्स मध्ये राहते त्याला म्हणतात आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम. ती होती 1100 ते 1200 ml. समजलं? हे झाल्या 4 व्हॉल्यूम्स.
टायडल व्हॉल्यूम, इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम आणि रेसिज्युअल व्हॉल्यूम. रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज काय असतात? रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज इट इज ॲडिशन ऑफ 2 or more than 2 रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हॉल्यूम्स आपण एकत्र करतो त्याला म्हणतात रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज. 5 प्रकारच्या कॅपॅसिटीज आहेत. आता पहिले बघूयात इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी म्हणजे इन्स्पायर करण्याची कॅपॅसिटी. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर किती हवा आपण मॅक्झिमम आत घेऊ शकतो त्याला म्हणायचं इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. आता हा जो टेबल बनवलेला आहे सिंपल टेबल आहे तुम्हाला कॅपॅसिटी व्यवस्थित समजण्यासाठी. आता आपण डेफिनेशन बघूयात इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. इट इज टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर किती हवा आत घेऊ शकतो ते असते इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. ती ॲडिशन कशा कशाची आहे? टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम किती इन्स्पायर करू शकतो हे झाली इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. दुसरी आहे एक्सपिरेटरी कॅपॅसिटी. एक्सपिरेटरी कॅपॅसिटी म्हणजे एक्सपायर करण्याची कॅपॅसिटी. नॉर्मल इन्स्पिरेशन नंतर आपण किती एक्सपायर करू शकतो ते असते एक्सपिरेटरी कॅपॅसिटी. टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन एक्सपायर आफ्टर अ नॉर्मल इन्स्पिरेशन. नॉर्मल इन्स्पिरेशन नंतर किती एक्सपायर करू शकतो ते असते एक्सपिरेटरी कॅपॅसिटी. दोन गोष्टींचं ॲडिशन आहे ती टायडल व्हॉल्यूम प्लस एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. एक्सपिरेटरी कॅपॅसिटी कशाची ॲडिशन होती? टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. आणि एक्सपिरेटरी कॅपॅसिटी कशाची ॲडिशन आहे? टायडल व्हॉल्यूम प्लस एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. समजलं? तिसरा कन्सेप्ट आहे फंक्शनल रेसिज्युअल कॅपॅसिटी. काय असते फंक्शनल रेसिज्युअल कॅपॅसिटी? फंक्शनल किती आहे हवा. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर लंग मध्ये किती हवा असते त्याला म्हणायचं FRC फंक्शनल रेसिज्युअल कॅपॅसिटी. व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट विल रिमेन इन द लंग्स आफ्टर अ नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर जेवढी हवा असते आतमध्ये त्याला म्हणायचं FRC. ती ॲडिशन आहे दोन गोष्टीची रेसिज्युअल व्हॉल्यूम प्लस एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. तर चौथी व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे फोर्सफुल एक्सपिरेशन नंतर आपण किती हवा आत घेऊ शकतो त्याला म्हणायचं व्हायटल कॅपॅसिटी. किंवा फोर्सफुल इन्स्पिरेशन नंतर आपण किती हवा बाहेर सोडू शकतो त्याला म्हणायचं व्हायटल कॅपॅसिटी. मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर अ फोर्स एक्सपिरेशन. फोर्सफुल एक्सपिरेशन नंतर किती आत येऊ शकते. किंवा अ पर्सन कॅन ब्रीथ आउट आफ्टर अ फोर्स इन्स्पिरेशन. फोर्स इन्स्पिरेशन नंतर किती बाहेर काढू शकतो. ठीक आहे. या दोन्ही डेफिनेशन आहेत व्हायटल कॅपॅसिटीची. आता ती ॲडिशन कशा कशाचे आहे? 3 व्हॉल्यूमचे ॲडिशन आहे. टायडल व्हॉल्यूम प्लस एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम प्लस इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. ठीक आहे. ती झाली व्हायटल कॅपॅसिटी. आणि शेवटची आहे टोटल लंग कॅपॅसिटी. टोटल लंगची टोटल कॅपॅसिटी किती आहे त्याला म्हणायचं टोटल लंग कॅपॅसिटी. आता वरपर्यंत एक व्हॉल्यूम कोणत्याच ॲडिशन मध्ये नाही आली. ती कुठली आहे? गुड, रेसिज्युअल व्हॉल्यूम. ती एकाही ॲडिशन मध्ये नव्हती आली आतापर्यंत. ती आता येणार टोटल लंग कॅपॅसिटी मध्ये. ठीक आहे. तर वरच्या सर्व प्लस रेसिज्युअल व्हॉल्यूम म्हणजे टोटल लंग कॅपॅसिटी. थोडक्यात व्हायटल कॅपॅसिटी प्लस रेसिज्युअल व्हॉल्यूम म्हणजे टोटल लंग कॅपॅसिटी. टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अकोमोडेटेड इन द लंग्स ऍट द एंड ऑफ फोर्स इन्स्पिरेशन. फोर्सफुल इन्स्पिरेशन नंतर किती व्हॉल्यूम असते टोटल त्याला म्हणायचं टोटल लंग कॅपॅसिटी. इट इज RV प्लस ERV प्लस TV प्लस IRV और व्हायटल कॅपॅसिटी प्लस रेसिज्युअल कॅपॅसिटी. ठीक आहे. हे इकडे टेबल मध्ये दिलेले आहेत ॲडिशन्स ते बघून घ्या. आता ह्या कॅपॅसिटीज पण या ग्राफ मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. या ग्राफ मध्ये रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज दिलेल्या आहेत. ठीक आहे. ही आहे फंक्शनल रेसिज्युअल कॅपॅसिटी. ती दोन गोष्टींची ॲडिशन होती ERV प्लस RV. ठीक आहे. तर इथून इथपर्यंत ही असते फंक्शनल रेसिज्युअल कॅपॅसिटी. दुसरी होती व्हायटल लंग कॅपॅसिटी. इथून इथपर्यंतची असते व्हायटल लंग कॅपॅसिटी. ती तीन गोष्टींचं ॲडिशन होती IRV प्लस TV प्लस ERV. ठीक आहे. IRV प्लस TV प्लस ERV झाली व्हायटल कॅपॅसिटी. आणि ही आहे टोटल लंग कॅपॅसिटी. सर्व चारही व्हॉल्यूम्सचं ॲडिशन आहे ते आहे टोटल लंग कॅपॅसिटी. शेवटचा कॉन्सेप्ट आहे डेड स्पेसचा. ठीक आहे. डेड स्पेस नावाप्रमाणेच डेड असते. ठीक आहे. म्हणजे ती असते पण त्याचा काय फायदा नसतो. डेड स्पेस इट इज बेसिकली नॉस्ट्रिल पासून ते तुमच्या ब्रॉन्क्युअल्स पर्यंत किती हवा असते जी की एक्सचेंज मध्ये पार्टिसिपेट नाही करत.
जसं ॲल्व्होलायच्या लेवलला आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जसं एअर एक्सचेंज होते, ठीक आहे, त्या एक्सचेंज मध्ये पार्टिसिपेट नाही करत, त्याला म्हणायचं डेड स्पेस. ठीक आहे, डेफिनेशन बघूयात. व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट फ्रॉम नोज टू द टर्मिनल ब्रॉन्क्युल्स बट नॉट इन्व्हॉल्व इन द गॅसियस एक्सचेंज. ते किती असते? 150 ml. ठीक, हा आहे नॉस्ट्रिल. ठीक आहे, नॉस्ट्रिल पासून ते इथपर्यंत ब्रॉन्क्युल्स पर्यंत जेवढी पण एअर असते आणि जी पार्टिसिपेट करत नाही एअर एक्सचेंज मध्ये, त्याला म्हणायचं डेड स्पेस. ते किती असते? 150 ml. आता ह्या रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज आपण रेकॉर्ड कशा करतो? तर लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कोणती मशीन असते रेकॉर्ड करण्यासाठी? गुड, स्पायरोमीटर असते. ठीक आहे, तर हा एक सिंपल स्पायरोमीटर मी तुम्हाला दाखवलेला आहे. एक पेशंट पण आहे, समजा हा आपला पेशंट आहे आणि हे स्पायरोमीटरची मशीन आहे. आता अगोदर या मशीनचे पार्ट्स बघूयात. हा आहे पहिला कोरुगेटेड रबर ट्यूब. हा आहे रबर ट्यूब कोरुगेटेड. ठीक आहे, त्यानंतर वरती पुली, चेन, बेल. पुढे आहे हा सिलेंडर, आतमध्ये असतो पेन आणि ग्राफ पेपर. ठीक आहे, तर जेव्हा आपण या ट्यूबिंग मध्ये हवा फुंकतो किंवा ओढतो, तर त्याच्यामुळे ही हवा अशी आतमध्ये जाते, गेली 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 आतमध्ये गेली, तर हा जो बेल आहे तो बेल वर खाली होतो. फुंकली की वर जाणार, थांबलो ओढली खाली येणार. ठीक आहे, तर याला अटॅच असतो पेन. तर असा ग्राफ रेकॉर्ड होतो ग्राफ पेपर वरती. ठीक आहे, तो ग्राफ पेपर मुव्हिंग असणार, आपण जसं फुंकलो किंवा ओढली तर तो ग्राफ तसा रेकॉर्ड होणार. ठीक आहे, तर हे असते स्पायरोमेट्री.